गणपती बाप्पा मोरये. बाप्पाच्या मूर्तीचं एक अत्यंत सुंदर वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्वाल म्हणजेच धोतर. हा केवळ वस्त्र नाही तर भक्ती, परंपरा आणि मर्यादेचं प्रतीक आहे. धोतर रंगवताना प्रथम दिला जातो हलका पांढरा किंवा क्रीम बेस. हा रंग शुद्धतेचं आणि पवित्रतेचं द्योतक आहे. यानंतर ब्रशच्या हलक्या ओघवत्या रेषांनी उमटतात सोनेरी किनारी आणि नक्षी. ही सोनेरी चमक म्हणजे बाप्पाच्या तेजाचं प्रतिबिंब. प्रत्येक स्ट्रोक काळजीपूर्वक दिला जातो कारण इथे नाजूकपणा फार महत्त्वाचा असतो. धोतरावर ओघवत्या रेषा काढताना शिल्पकाराचं मन भक्तीत हरवून जातं, जणू तो प्रत्येक ओळीत प्रार्थना कोरत आहे. स्वाल हा बाप्पाच्या साधेपणाचा आणि समाधानाचा द्योतक आहे. तेवढाच तो भव्यतेचं आणि दैवी तेजाचं प्रतीकही आहे. म्हणूनच त्याला रंगवताना शिल्पकाराची जबाबदारी अधिक वाढते. शेवटचा सोनेरी किंवा केशरी रंग चढवल्यानंतर मूर्तीचा साज पूर्ण होतो. तेव्हा वाटतं आता बाप्पा खरंच सजून धजून विराजमान झाले आहेत. गणेश मूर्ती कला केंद्र, पारसे, गोवा. इथे प्रत्येक धोतराचा रंग हा केवळ रंग नसतो, तो असतो परंपरेचा, भक्तीचा आणि दिव्यतेचा साक्षीदार. गणपती बाप्पा मोरये. संसारातली ही झलक तुमकां आवडली जाल्यार आमचे चॅनल सबस्क्राईब करात आणि आमच्या कला प्रकाराक आदार दिवचो. गणपती बाप्पा मोरया.